एकदम अस्सल झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी मिसळपाव रेसिपी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हेज थाळीसाठी उत्तम पर्याय असू शकतो मिसळ थाळी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मिसळ बनवण्यासाठी सुरुवातीला मटकी हवी असते आणि इथे मी 2 कप मोड आलेली मटकी घेतली। मटकी आपल्याला ही आता शिजवून घ्यायची आहे, तर मी ती एका पातेल्यामध्ये काढून घेतली। त्याच्यामध्ये 3 ग्लास इतकं पाणी घालून घेऊयात। हळद घालूयात अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालून हे चांगलं ढवळून घेऊयात। हवं तर तुम्ही ही मटकी कुकरमध्ये मीडियम गॅसवरती 1 शिटी देऊन शिजवून पण घेऊ शकता। इथे मी गॅसवर मटकी ठेवली, मटकी शिजतीये तोपर्यंत आपण जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊ। तर मिसळीचा मसाला बनवण्यासाठी इथं मी 4 मीडियम साईजचे कांदे, 1 अर्धी वाटी खोबऱ्याची आणि 2 टोमॅटो असे बारीक चिरून घेतले। आता कढई गॅसवर गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये हे खोबऱ्याचे काप आहे ते आपण खरपूस भाजून घेणार आहोत। खोबरं आपण इथं किसून पण घेऊ शकतो किंवा ओलं खोबरं असेल तर ते पण तुम्ही इथं घेऊ शकता। मीडियम गॅसवरती हे खोबरं व्यवस्थित खरपूस भाजून घेतलं। आता आपण हे एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया। त्याच कढईमध्ये इथं मी 3 टेबलस्पून इतके पांढरे तीळ घालून घेतले। 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून बडीशेप पण घालून घेतली। ती पण हेच परतून बाजूला खोबऱ्यांबरोबर मिक्स करायची, कारण तीळ हे गरम कढईमध्ये पटपट उडू शकतात। हलकंसं गरम करून त्यांना खोबऱ्यांबरोबर हे मिक्स करून घ्या। आता त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी इथं तेल घालून घेतलं आणि जो हुबा पातळ चिरून ठेवलेला कांदा होता तो आता आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतण्यासाठी जरा वेळ जास्त लागतो, 8 ते 10 मिनिटं कांदा परतण्यासाठी लागले। गोल्डन ब्राऊन किंवा असा ब्राऊन कलर वरती झाला की कांदा बाजूला करून घ्यायचा कढईमध्ये, किंवा तो बाजूला काढून पण घेऊ शकता। आता त्याच कढईमध्ये मी टोमॅटो भाजून घेणार आहे। टोमॅटो लवकर मऊ पडावा म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो आणि पटकन भाजला पण जातो। टोमॅटो बरोबरच आपण इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि जेवढा लसूण घेतला आहे त्याच प्रमाणामध्ये आलं पण इथे घालून घेऊया। ते पण टोमॅटो बरोबर परतून घेऊया। टोमॅटो छान परतल्यावर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे आता आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे। थंड होतोय तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये जे कोरडे जिन्नस भाजून ठेवले होते, खोबरं, तीळ, जिरे, त्याचं पाणी न घालता होता होईल तेवढी बारीक पेस्ट किंवा वाटण करून घ्यायचं, अशा पद्धतीने केले। त्यामध्येच थंड झालेलं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण ते पण घालून घेऊयात आणि त्यामध्येच 3 ते 4 चमचे इतकं पाणी घालून घेऊया। इथं मी कढई विसरून हे पाणी घालून घेतलं। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे, एकदम अशी फाईन पेस्ट झाली पाहिजे। अशा पद्धतीनं हे मिसळीचं वाटण तयार झालं। इथे आपण ठेवलेली मटकी पण चांगली शिजत आलेली आहे, 10 मिनिटं झालेले आहेत। मटकी शिजून तयार झाली, अशा पद्धतीने ही मटकी व्यवस्थित शिजलेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आता ह्या मटकीमधलं आपल्याला पाणी वेगळं काढायचं आहे आणि मटकी वेगळी करायची आहे। एखाद्या स्ट्रेनरच्या सहाय्याने किंवा अशा चाळणीमध्ये तुम्ही ही मटकीतून पाणी काढून घेऊ शकता। ही जी वरची मटकी आहे ती आपल्याला मिसळ सर्व करताना वापरायची आहे आणि जे मटकीचा स्टॉक निघाला आहे, जे पाणी निघालं आहे मटकीमधलं, ते आपण मिसळीच्या कटासाठी वापरणार आहोत। चला तर मग आता आपण मिसळीचा कट बनवायला घेऊया। आता मिसळीचा कट बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 मोठे चमचे तेल घालून घेतलं। मिसळ बनवतोय तर तेल बिलकुल कंजूसपणा करायचं नाही घ्यायला। त्याच्यानंतर जिरे आणि मोहरी फोडणीसाठी अर्धा चमचा घालून घेतली। छान जिरे मोहरी तडतडल्यानंतर गॅस बारीक केला आणि 15 ते 20 पानं कढीपत्त्याचे ते फोडणीला घालून घेतले। खमंग अशी फोडणी बसली की मग आपण मिक्सरमध्ये जे वाटण करून ठेवलेलं होतं ते फोडणीमध्ये घालून घेऊया। गॅस एकदम बारीक करायचा, नाहीतर ही फोडणी करपू शकते। मसाला फोडणीमध्ये घालून घेतला। आता हे आपल्याला छान असं फोडणीमध्ये मसाला परतून घ्यायचा आहे।
सुरुवातीला आपण सगळे मसाले परतलेलेच आहेत, त्यामुळे जास्त वेळ परतवायची गरज नाही। परंतु इथं पाणी घालून आपण मसाल्याचं वाटण केलं होतं, त्यामुळे याचे जे छिलटे उरतात त्यासाठी याच्यावरती आपण एक ताट झाकूया एक अर्ध्या ते 1 मिनिटासाठी आणि परत काढून हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला 1-2 वेळा मसाला असं ताट झाकूनच परतून घ्यायचा, म्हणजे मसाला पटकन तेल सोडू लागतो। इथं पाहू शकता एक 10 ते 11 मिनिटं झाले, मसाला छान असा परतला गेला आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता त्या वाटणामध्येच आपण इथे 4 चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतला आणि 2 चमचे मोठे इतकी मिरची पावडर मी घालून घेतली आहे। सुरुवातीला मटकी शिजताना आपण हळद घातलीच होती, तर इथं मी फक्त पाव चमचा हळद घालून घेते। आता हे सर्व आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला झणझणीत अशी मिसळ हवी असेल तर इथे तुम्ही मिरची पावडर जास्त आणि कांदा लसूण मसाला कमी अशा प्रमाणामध्ये घेऊ शकता। त्यानंतर याला परत मसाल्यामध्ये एक 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलं। मसाले आणि पावडर मसाले छान असे मुरले की मग त्याच्यामध्ये एक गुळाचा खडा घालते मी छोटासा, बॅलन्स होतो सगळ्या चवी गुळामुळे। ऑप्शन आहे, तुम्हाला हवं असेल तर गुळ घाला, नाही घातलं तरी चालेल। आणि चवीनुसार इथं मीठ घालून घेऊया। परत हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर आपण जी मटकीचं पाणी ठेवलं होतं ते आता ह्या फोडणीमध्ये ओतून घेऊया। जेव्हा मटकीचं पाणी पण हे गरम असलं पाहिजे, तरच याला छान अशी तरी पण येते आणि चव पण छान येते मिसळीला। सुरुवातीला मटकी शिजताना आपण 3 ग्लास पाणी घातलं होतं। आता आपलं हे जे वाटण आहे त्या प्रमाणानुसार याच्यामध्ये मी अजून 3 ग्लास पाणी घालून घेते, कारण मिसळीचा कट हा थोडा पातळच असतो। जर घट्ट असेल तर मग ती मिसळ व्यवस्थित लागत नाही। खूप छान तवंग पण आलेला आहे करीचा, तुम्ही बघू शकता। 4 ते 5 मिनिटानंतर उकळल्यानंतर इथं मी 1 चमचा गरम मसाला पावडर, एक 2 चमचा इथे मी धण्याची पूड आणि 2 चमचा इथे मी तयार रेडीमेड मिसळ मसाला घालून घेतला। मिसळ मसाला असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। आणि परत एक 2 मिनिटासाठी फक्त हे छान असं उकळू दिलं। त्यानंतर आपला हा मिसळीचा कट मस्त असं तयार झाला। कलर पण पाहू शकता, आतून पण तशाच पद्धतीचा लालसर असा मिसळीचा कट तयार आहे। एकदा अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की मिसळ ट्राय करून बघा। हवं असेल तर तुम्हाला मिसळी बरोबर तुम्ही पाव गरम करून अशा पद्धतीने एकदा मिसळ खाऊन बघा, असे खूप छान लागतात। चला तर मग थाळी बनवायला घेऊयात। थाळीमध्ये लिंबू, मोड आलेली मटकी, मिसळीची करी, चिवडा थोडासा, गोडीला गुलाबजाम, कांदा कोथिंबीर तर आलीच पाहिजे। त्याच्यानंतर मिसळ जर तिखट लागली तर थोडी थंडगार दही। आता आपण मिसळ पण सर्व करणार आहोत, तर त्याच्या आधी गरम गरम आपण शेकलेले इथे पाव घेऊयात आणि सॅलड तर असलंच पाहिजे, थंडगार असं ताक पण बरोबर घेऊयात। आणि आता मिसळ सर्व करण्यासाठी सुरुवातीला चिवडा घालून घेऊया, फरसाण असेल तो, त्याच्यावर मोड आलेली मटकी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मस्त असा मिसळीतला जो आतला रस्सा असतो तो सुरुवातीला घालून घ्यायचा आणि वरून मग आपला मिसळीचा जो कट आलेला असतो तो घालून घ्यायचा अशा पद्धतीने। आणि मस्त असा वरून लिंबू घातला की एकदम झकास अशी कोल्हापुरी झणझणीत तर्रीदार मिसळ तयार झाली खायला। एकदा अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की मिसळ ट्राय करून बघा, कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।